नाही ना? सर्वप्रथम त्या परमेश्वर देवाच्या नावाला धन्यवाद की आजचा दिवस त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये जोडलेला आहे. हालेलुया. आणि स्वर्गीय देवाच्या मंडळीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कोणत्या मंडळीमध्ये? स्वर्गीय देवाची, दीपक आडागायची मंडळी नाही बरं का. हालेलुया. ही मंडळी फक्त परात्पर देवाची, स्वर्गातला तो देव आहे ना, त्या देवाची मंडळी. हालेलुया. बोलो येशू मसीह की. या ठिकाणी कुणी मोठं नाही, कुणी लहान नाही, तुम्ही आणि मी सगळे ते देवाचे लेकरं आहोत. या ठिकाणी फक्त एकच मोठा आहे, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी सगळे कोण आहोत? त्याचे लेकरं आहोत, हे की नाही? म्हणून मत्तई सगळ्याच्या पाठ हे अध्याय माहिती. मत्तई कितवं पुस्तक आहे बरं बायबल मधलं? नवीन करारातलं. नवीन करारामध्ये कितवं पुस्तक आहे? पहिलं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव काय? मत्तई. ओके. आणि एक अध्याय मला तरी वाटतं सगळ्यांच्या पाठ असेल, लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही आणि मी सगळेजण ते ऐकत आलो असेल. काय बरं? मत्तई 7:9 वाजता बायबलला पाहता सांगा बरं. तुम्हाला आणि मला लहानपणापासून आपण ते वचन ऐकत आहोत. मत्तई 7वा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन न पाहता सांगा बरं. बोला. शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडेल. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि धोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला प्रार्थनेमध्ये प्रोत्साहित करत आहे. तुम्हाला आणि मला सांगत आहे मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. हालेलुया. हे वचन लहानपणापासून तुम्ही आणि मी ऐकत आलो आहोत. आणि काही जण ख्रिस्ती लोक आज पण झोपलेले आहेत. का माहितीये? बायबल सांगतात तो त्याच्या प्रियजनाला कसं देईल? लागेल ते झोपेत देईल. म्हणून आज ख्रिश्चन लोक भरपूर झोपी गेले. ते म्हणतात मागायची गरज झोपेत देईल, है का नाही? म्हणून बरेचसे ख्रिस्ती लोक आज पण बांधव झोपतात. ते म्हणतात काही गरज नाही मागायची. हालेलुया. बोलो येशू मसीह की. समजतंय तुम्हाला? बायबल सांगतं मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. काढा बायबल मध्ये 7:7 वाचा बरं परत एकदा चांगल्या मोठ्या आवाजामध्ये. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. समजलं? मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. अनेकदा काय होतं माहितीये का? आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो. जसं की समजा मला गाडी घ्यायची, काय करायचंय? मी प्रार्थना करायचं ठरवलं. एका देवाच्या सेवकाने सांगितलं की देव तुमच्या जीवनामध्ये मिराकल करत आहे. मी पाहते तुमच्या डोळ्यास, तुमच्या घरासमोर एक मोठी 4 व्हीलर गाडी आहे, नवीन गाडी आहे आणि तिचे शीटचे कागद देखील निघलेले, शोरूम गाडी तुमच्या दारात आहे का नाही? एखाद्या देवाच्या सेवकाने सांगितलं आणि मी लगेच प्रार्थना करणार देवाकडे. 8 दिवस करणार, 8 दिवस प्रार्थना करणार. देवा मला 4 व्हीलर देतोय, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. 15 दिवस होते, धन्यवाद येशू तू मला देतोयस, पण लवकर दे, है ना? नंतर परत महिना होतो, थोडी थोडी प्रार्थना कमी व्हायला लागते. प्रभू नाही येत ना नवीन, जाऊ दे, जुनी का होईना दे. बर 1.5 महिना व्हायला लागतो. प्रभू 4 व्हीलर काय मला नाही वाटत भेटते, आता जाऊ दे. 2 व्हीलर का होईना दे. असं करता 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 आपली प्रार्थना काय होऊन जाते? कमी होऊन जाते. आणि अशी एक वेळ येते, प्रभू 2 व्हीलर नाही ना, सायकल दे. हालेलुया. प्रभू ते पण नाही भेटत आहे, जाऊ दे आता काहीच देऊ नको. प्रार्थना करायचंच बंद करून टाकतो. हालेलुया. काय होतं? तुम्ही आणि मी प्रार्थना करायचं सोडून देतो. पण तुम्हाला माहितीये का, बायबल सांगतं मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. पण मागण्याच्या अगोदर देखील त्याचे काही नियम आहेत. हालेलुया. मागायचंय बरोबर आहे, पण काही मागून जमत का? काही मागून जमत का? आपल्याला हेलिकॉप्टरची स्पेलिंग येत नाही. आपण जर देवाला हेलिकॉप्टर मागितलं जमल का? कसं काय जमल?
नाही का नाही? आणि आपल्याला 200 रुपये रोज आहे आणि देवाला आपण म्हणतो 4 व्हीलर दे, कोणती दे? BMW दे. तिला 4-5 पण अवरेज नसेल, BMW दे. औरंगाबादला जायचंय, कमीत कमी 10,000चा डिझेल लागेल. आणि त्या प्रभूला म्हणतो प्रभू मला 4 व्हीलर दे, आहे का नाही? मागण्याचे देखील काही नियम आहेत. हालेलुया. आणि अनेकदा काय होतं, हे नियम आपल्याला माहित नसतात, म्हणून आपण काय करतो, मागतो 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 आणि नंतर मागायचं सोडून देतो. पण प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सांगतोय, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. पण त्या अगोदर काही नियम आहेत आणि आज ते नियम आपण शिकणार आहोत. किती जणांची इच्छा आहे ते नियम शिकायचे? हालेलुया. शेजारच्याला सांगा, नीट कान देऊन ऐका. ज्या वेळेस तुम्ही पूर्णपणे त्या वचनानुसार कृती आचरण करणार आहात, त्यावेळेस देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. बोलो येशू मसीह की. शेजारच्याला विचारा, कोणाची प्रार्थना ऐकली जाईल? शेजारच्याला विचारा, कोणाची प्रार्थना ऐकली जाईल? सांगा पटकन, कोणाची प्रार्थना ऐकली जाईल? माझ्याकडे नका भाऊ, शेजारच्याला विचारा, कोणाची प्रार्थना ऐकली जाईल? आता ऐका, कोणाची प्रार्थना ऐकली जाईल. काढूया आपण स्तोत्र संहिता याचा 66वा अध्याय आणि त्यातलं 18वं वचन. ऐकायचंय ना कोणाची प्रार्थना ऐकतो देव? ओके. स्तोत्र संहिता 18. दावीद राजा म्हणतो, माझ्या मनात दुष्कर्माचा जर विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे दावीद राजा कोणी म्हणतात 40 युद्ध लढला, काही जण म्हणतात 66 लढला. पण तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे. आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस लेकरांना, संडे स्कूलच्या लेकरांना ज्यावेळेस आम्ही घेऊन गेलो होतो डोंगरावरती, त्यांना दावीद राजाची स्टोरी सांगितली. त्यांना दावीद कोण होता त्याच्याबद्दल शिकवलं. तुम्हाला माहिती आहे, दावीद जितके भी युद्ध लढला ते एक देखील हारला नाही. कोणी म्हणतं 66, कोणी म्हणतं 40, पण जितके पण लढला, आपल्याला महत्व कशाला आहे? युद्ध लढण्याला. जेवढे पण लढला तितके युद्ध तो कधीच हारला. तुझं जे दान आहे ते साईडला ठेव, पहिलं जा त्याची समेट कर, त्याची भेट घे, त्याची गळा भेट घे, त्याला माफ कर, त्याची क्षमा माग आणि त्यावेळेस तुझं अर्पण घेऊन देवाच्या समोर ये. हालेलुया. त्यावेळेस तुझी प्रार्थना काय केली जाईल? ऐकली जाईल. हालेलुया. त्यावेळेस तुझं, हालेलुया, समजते तुम्हाला? त्यावेळेस तुझी प्रार्थना काय केली जाईल? ऐकली जाईल. हालेलुया. तुझं अर्पण देखील स्वीकारलं जाईल. किंवा ज्यावेळेस तुझ्या मनामध्ये त्याच्या विरुद्ध कुठलं पाप नसणार. हालेलुया. आज अनेकदा आपल्या जीवनामध्ये जर आपण ज्यावेळेस एखाद्या बाजूला सहज घरामध्ये जा आणि एकदा निवांत बसा, सगळा मोबाईल सायलेंट ठेवा, सगळे विचार बाजूला ठेवा आणि एकदा विचार करत बसा की देवा, दिवसभरात मी किती पाप केले तरी तुझ्याबद्दल. किती लोकांशी खोटं बोलले, किती लोकांशी लबाडी केली. जर आपण विचार करत बसलो ना, मला तरी वाटतंय 200 पेजेस नाही भरल, है ना, कमी पडायला बसली. इतके पाप आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये. हालेलुया. पण बायबल सांगतं, पहिली गोष्ट दुष्कर्माचा विचार मनामध्ये नकोय. त्यावेळेस तुमची प्रार्थना ऐकली जाईल. हालेलुया. आणि ज्यावेळेस दाविदाच्या मनामध्ये, तुम्हाला माहितीये दाविदाने एक पाप केलं. म्हणा, दाविदाने एक पाप केलं. काय पाप होतं? एक स्त्री ज्यावेळेस आंघोळ करत होती, ते दावीद राजाने तिला पाहिलं. ज्यावेळेस त्याने पाहिलं, ती स्त्री खूप सुंदर आहे दिसायला. कशी आहे? सुंदर आहे. आणि ज्यावेळेस दाविदाने पाहिलं ती स्त्री खूप सुंदर आहे दिसायला, दाविदाने तिला बोलवलं आणि तिच्या सोबत संबंध बनवले. व्यभिचार तिच्या बरोबर ती केला. आणि एवढंच नाही तर तिचा जो नवरा होता त्याला देखील मारून टाकला. हालेलुया. बोलो येशू मसीह की. त्यानंतर दाविदाची प्रार्थना ऐकली गेली आणि त्या स्त्रीद्वारे दाविदाला एक लेकरू झालं. काय झालं? एक लेकरू झालं.
आणि ते लेकरू बायबल सांगतं ज्यावेळेस ते लेकरू झालं त्याला दुखणं आलं आणि त्यावेळेस दाविदाने इतका देवापाशी रडला, देवाकडे एवढी प्रार्थना केली, पण देवाने त्याची प्रार्थना ऐकली नाही. का ऐकले नाही? कारण दाविदाच्या मनामध्ये दुष्कर्म आला होता, दाविदाच्या मनामध्ये पाप आलं होतं आणि त्या पापामुळे देवाने त्याची प्रार्थना ऐकली नाही. हालेलुया. म्हणून आज अनेकदा आपण सहज बोलून जातो, मागा म्हणजे तुम्हाला, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. पण तुम्हाला माहितीये का, मागण्या अगोदर तुमचं आणि माझं जीवन त्या देवाला आवडणारं जीवन पाहिजे. तुमचं आणि माझं जीवन एक पवित्र जीवन असलं पाहिजे. कारण बायबल सांगतं तुमचा बनवणारा देव जसा पवित्र आहे तसे तुम्ही आणि मी काय असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. हालेलुया. बोल येशू मसीह की. पहिली गोष्ट आपल्या जीवनामध्ये काय नसलं पाहिजे, पाप नसलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपण पाहू, दुसरी गोष्ट याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 6 ते 8. पहिली गोष्ट आपल्या मनामध्ये काय नसलं पाहिजे, याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 6 ते 8 वचन. काय करू नये, समजूच नाही दुसरा व्यक्ती, पण त्याने काही संशय न धरता परमेश्वराकडे मागितलं पाहिजे. अनेकदा काय होतं, आपल्या मनामध्ये संशय असतो, देव देईल का नाही देईल. हालेलुया. तुम्हाला माहित आहे मनुष्याचा स्वभाव बदलणार आहे, पण देवाचा स्वभाव बदलत. देव बोलतो तसं, देव विश्वसनीय देव आहे. मनुष्यावर आज तुम्ही आणि मी भरोसा ठेवू शकत नाही. हालेलुया. म्हणून देवाकडे ज्या वेळेस आपण जातो ना, देवाकडे विश्वासाने जायचंय. मनामध्ये कुठला संशय ठेवायचा नाही की देव मला देईल का नाही देईल. हालेलुया. पहिली गोष्ट, आपल्या जीवनामध्ये कुठलं पाप नसावं, त्यावेळेस आपल्याला मागितल्यावर मिळेल. दुसरी गोष्ट की आपल्या मनामध्ये कुठला संशय नाही पाहिजे. हालेलुया. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संशय आहे तो मनुष्य कसा आहे, बायबल सांगतं, या ठिकाणी आपण वाचलं, तो मनुष्य कसा आहे, संशय धरणारा, वाऱ्याने लोटलेल्या, वाचा, समुद्राच्या लाटेसारखा आहे. हा पुढचं, कोणत्या बुद्धीचा, समजतंय, म्हणजे दोन बुद्धीचा. किती बुद्धीचा, देईल का नाही देईल, देईल का नाही देईल, देव मला खरंच देईल का किंवा नाही देईल, असं मनामध्ये जर असेल तर देव देत नाही. हालेलुया. तो एक समुद्र लाट पाहिली तुम्ही, ती कशी नुसती उसळती इकडून तिकडं तिकडून इकडं, ते का नाही मन उधाण वाऱ्याचं है ना, तशी गंमत आहे. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर मन उधाण वाऱ्याचं जर झाले असेल तर त्याला काहीच भेटणार. स्थिर मन असलं पाहिजे. देवा मी तुझ्याकडे मागितलंय ना, काही संशय नाही धरायचा. जर तुम्हाला वाटतं ना माझ्या घरामधली परिस्थिती बदलली पाहिजे, गुडघ्यावरती जा, मनामध्ये संशय धरू नका. हालेलुया. बायबल सांगतं त्याला मिळालेल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त आहे, म्हणजे प्राप्त आहेच, त्यात काही डाऊट नाहीये. हालेलुया. तुम्ही किती म्हणले मला आरोग्य भेटल का नाही भेटल, आज अनेकशे लोक असे, त्यांना असं वाटतं मला आरोग्य भेटल का नाही, येशूकडे जाऊ का इकडे जाऊ, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, या भाऊकडे जाऊ का त्या बहिणीकडे जाऊ, है ना, असं नुसतं चल बिचल होतंय. म्हणून देखील त्याची प्रार्थना ऐकली जात नाही. हालेलुया. बायबल सांगतं दुबुद्धी सारख्या मनुष्य व्हायचं नाहीये तुम्हाला. एकच बुद्धी दिली ना देवाने, त्या एकाच बुद्धीने चाला. हालेलुया. किती बुद्धीने चला, एकच बुद्धीने चला, की देवा मी तुला मागितलंय आणि तू दिल्याशिवाय राहणार नाहीयेस. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की.
आणि त्या व्यक्तीने जर त्याच्या मनामध्ये जर दोन विचार असेल तर त्याने कधी अपेक्षाच करायची नाही की देव मला काही देईल, है का नाही? आता समजा मला गाडी घ्यायची होती, उदाहरणार्थ मला गाडी घ्यायची आणि मी गाडी घेतली आणि घेतल्याच्या नंतर मी म्हणतोय आता हप्ते कसे फेडायचे, बरं आता हप्ते तर फेडायचे, मग नेमकं आता देवाने दिली का सैतानाने दिली, है का नाही? प्रार्थना तर केली होती, देवा मला गाडी दे, पण आता दिली, आता हप्ते भरायचा कंटाळा आलाय आणि आता मी म्हणतोय नेमकं मला देवाने दिली का सैतानाने मला याच्यात गुंतवलंय, है का नाही? हे डबल विचार झाले. किती विचार झाले? डबल विचार. तुम्ही जर देवाकडे प्रार्थना केली आहे की देवा तुम्हाला दे, तर देव तुमचा पुरवठा करणारा देव आहे. तो यहोवा यिरे परमेश्वर आहे. हालेलुया. कसा परमेश्वर आहे? यहोवा यिरे म्हणजे यहोवा पुरवठा करणारा देव आहे. तो जर एलियाला कावळ्याच्या द्वारे जर अन्न देऊ शकतो, तर तू मला आणि मला का देऊ शकत नाही? एलिया तर तुमच्या आणि माझ्यासारखा एकाच स्वभावाचा मनुष्य होता. ज्यावेळेस दुष्काळ पडला होता, त्या राज्यामध्ये खाण्यासाठी कोणाकडे अन्न नव्हतं, त्यावेळेस कावळ्याच्या द्वारे एलियाला परमेश्वराने अन्न पुरवलंय. हालेलुया. कुणाच्या द्वारे? कावळ्याच्या द्वारे. हालेलुया. आज तुम्हाला आणि मला पुरवणार नाही का? बायबल सांगतं कशाची चिंता करत बसू नका, तर आपलं सगळं ओझं त्या परमेश्वरावरती टाका आणि तुम्ही निवांत व्हा. हालेलुया. कधीही दोन बुद्धीचा विचार करायचा नाही देवाच्या लोकांना. आज जर तुम्ही देवाकडे प्रार्थना करत असाल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की देवा तुम्हाला देतोस का नाही देतोस, देईन किंवा नाही देईल, बायबल सांगतं की ज्यावेळेस तू प्रार्थना करतो असा विश्वास धर की एकच देव आहे. हालेलुया. आणि देव आहे असा विश्वास धर. हालेलुया. आज अनेकदा आपलं काय होतं माहिती, आपण प्रार्थना जरी करायला बसलो ना, देव आहे काय सैतान आहे तेच कळत नाही. घरामध्ये बसतो, गुडघे टेकतो, डोळे बंद करतो, लगे पत्र्यावर खट्ट आवाज येतो, आलं बाबा सैतान, है ना? लगे बाहेरून काहीतरी भांडा वाजतं, कुठेतरी कुत्रेच भुकत नाही, काही ना काही होतं. त्यावेळेस आपल्याला वाटतं सैतान आहे पण देव नाही. हालेलुया. पण देवाच्या लोकांना तुम्हाला एक गोष्ट सांगू का? देव विश्वसनीय आहे. कसा आहे देव? बोला शेजारच्याला, देव विश्वसनीय आहे. देव विश्वसनीय आहे. देव बदलत नाही. हालेलुया. समजतंय तुम्हाला? म्हणून दोन विचार ठेवायचे नाही. बायबल सांगतं तो व्यक्ती समुद्रातील त्या लाटा जशा उसळतात तसा आहे, जसं वाऱ्याने. बायबल काय सांगतं या ठिकाणी, वाचा परत. वाऱ्याचं काय आहे? वाचा. वाऱ्याने लोटलेल्या लाटेसारखा आहे तो मनुष्य. हालेलुया. वारं कशाचं प्रतीक आहे माहिती का? कशाचं प्रतीक आहे? हालेलुया. समजतंय? वारं हे सैतानाचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? संकटाचं प्रतीक आहे वारं. हालेलुया. आणि हे वाऱ्याला पाहून जे लोक घाबरतात ना, हालेलुया, आणि त्यांच्यामध्ये मनामध्ये जो संशय येतो ना, त्याची प्रार्थना ऐकली जात नाही. पहिली गोष्ट, आपल्या मनामध्ये कुठलं पाप नसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या मनामध्ये कधीही देवाविषयी संशय धरायचा नाहीये. हालेलुया. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. संशय अजिबात धरायचा नाही, थोडा सुद्धा धरायचा नाही. हालेलुया. इतका सुद्धा आपल्या जीवनामध्ये संशय नसला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जे गळ्यामध्ये सोनं घालताय ना, सोनं आज किती किंमत आहे त्याची सांगता येईल का? 9,000 रुपये ग्राम आहे. म्हणजे किलो कितीचं झालं काय माहिती कितीचं झालं, नाही का नाही? पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्हाला माहिती आहे त्या स्वर्गामध्ये त्या देवाचे रस्ते देखील सोन्याचे आहेत. हालेलुया. आज या जगावरती कितीही मोठा श्रीमंत व्यक्ती असू द्या, कितीही मोठा, त्याच्याकडे कितीची प्रॉपर्टी असू द्या, फक्त एक जण असं दाखवा मला त्याने स्वर्गातला आकाशातला एक तारा विकत घेतला आहे का? असं कोणी नाही घेऊ शकत. हालेलुया. हे सगळं कुणाचं आहे? म्हणा माझ्या देवाचं आहे. कुणाचं आहे? म्हणा माझ्या देवाचं आहे. आणि देव विश्वसनीय आहे. तुम्ही जे काही मागता ना, विश्वासाने मागा, मनामध्ये कधी संशय धरू
कोणत्याही गोष्टीचा थोडा देखील संशय धरायचा नाहीये. हालेलुया. आणि दोन बुद्धी सारख्या मनुष्यासारखं वागायचं नाहीये. त्या मनुष्याला कधीच काही मिळणार नाही. बायबल सांगतं काही मिळू शकत नाही. जर मनामध्ये जर संशय असेल ना, काहीच मिळू शकत नाहीये. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. अनेकदा काय होतं माहितीये का, एकदा येशू पाण्यावरून चालताना येताना शिष्याने पाहिला. त्यांना वाटलं नाही की आपला देव असेल. त्यांना वाटलं काय होतं, भूत आलं, भूत आलं, पळा पळा भूत आलं, है ना. काय होतं, आपल्याला वाटतं आपला जास्त भरोसा सैतानावरती झालाय. या शिष्याने पाहिले होते चमत्कार, त्यांच्या डोळ्याने पाहिले होते येशू किती मोठमोठे चमत्कार करतो. त्यांनी म्हणायला पाहिजे नव्हतं येशू आलाय, पण ते म्हणायला लागले भूत आलाय. म्हणजे अनेकदा आपलं काय होतंय, त्या शिष्याप्रमाणे आपला विश्वास त्या देवावरती नाहीये, परंतु त्या भूतावरती. भूत पाण्यावरती चालू शकतं, पण आपला देव चालू शकत नाही असा आपला विश्वास. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. पण तुमचा आणि माझा देव प्रत्येक गोष्टीमध्ये सामर्थ्यवान देव आहे. कुठलीही गोष्ट असू द्या, तुम्ही अख्खं बायबल उचलून काढा, अख्खं बायबल. नाही हा शब्द त्याच्या डिक्शनरी मध्येच नाहीये. नाही हा शब्द त्याच्या डिक्शनरी मध्येच नाहीये. आपल्याला वाटतं झालं तर होईल, केलं तर होईल. त्याच्याकडे असं नाही, झालं तर झालंच. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. आज जगातल्या जेवढ्या डिक्शनरी आहेत ना, डिक्शनरी समजते ना, ती शाळेतलं असतं ते प्रश्न उत्तराचा डिक्शनरी आहे ना. मग हा, मग ते शब्दाचा अर्थ पुस्तक नसतं का ते, त्याच्यात उत्तर लिहिलेले असतात नाही का. शब्द असतो एखादा, त्याचा अर्थ सांगितला असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, एक असा शब्द आहे तो आतापर्यंत कुणासाठीच वापरला गेला नाही, आणि तो शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तासाठीच वापरला गेला, आणि तो म्हणजे पुनरुत्थान. काय फक्त जगात जर कुणी असेल त्याचं पुनरुत्थान झालंय, तो फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो शब्द तुम्हाला जगात कुठेच पाहायला भेटणार नाही. तो शब्द फक्त तुम्हाला बायबल मध्ये पाहायला भेटेल, कारण ह्या बायबलचा देव तुमचा आणि माझा देव जिवंत देव आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. पहिली गोष्ट, आपली प्रार्थना काय ऐकली जात नाहीये. पहिली गोष्ट, आपल्या जीवनामध्ये काय नसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या जीवनामध्ये काय नसलं पाहिजे, संशय नसला पाहिजे, दोन विचार नसले पाहिजे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. तिसरी गोष्ट ऐकायची. तिसरी गोष्ट शेजारच्याला सांगा, विचारा बरं, ऐकायची का. हा असेल तर आपला हात उंच करून दाखवा मला असं. हालेलुया. म्हणजे तुम्हाला ऐकायचंय है ना. एक जोरदार टाळी प्रभू येशूसाठी वाजवा बरं. तिसरी गोष्ट काय असली पाहिजे माहितीये, काढूया आपण. पहिले योहान याचा 5वा अध्याय त्यातलं 14 वचन. काय सांगतो बायबल, परमेश्वराच्या इच्छेनुसार तुम्हाला आणि मला मागायचं. आपल्या इच्छेनुसार थोडं कमी करा. आपली इच्छा लई आहे का नाही. आपल्या इच्छा भरपूर आहेत. देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला अंक दे, देवा मला ते दे. किती इच्छा आहेत ना आपल्या मनुष्याच्या. एवढा मनुष्य, पण त्याची इच्छा किती आहेत का नाही. काही जण म्हणतात एवढं पोट आहे, पण किती त्याला हवे आहे का नाही. एक सोडून 10 बिझनेस आहेत, 10 सोडून 20 बिझनेस आहेत है का नाही. बायको कामाला, लेकरं कामाला, सगळे कामाला, पोट केवढं, एवढंच. कोणाच्या इच्छेनुसार, त्या देवाच्या इच्छेनुसार. देवाच्या इच्छेनुसार मागायचं. कोणाच्या इच्छेनुसार. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही आणि मी मागतो, त्यात तुम्हाला आणि मला समजलं पाहिजे त्या देवाची इच्छा आहे काय. हालेलुया. त्या देवाची इच्छा आहे काय. अनेकदा काय होतं, आपण नुसते देवाकडे बडबड 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 करत राहतो, देवाकडे मागत राहतो, पण त्या देवाची इच्छा आहे काय हे तुम्ही आणि मी अजून समजून घेतलं नाही. हालेलुया. त्याची इच्छा काय आहे हे तुम्ही आणि मी समजून घेणं खूप काय बरं त्याची इच्छा. योहान 3:16 मध्ये बायबल काय सांगतं, देवाने जगावरती एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक आशासाठी की ही त्याची इच्छा आहे.
हालेलुया. त्याची इच्छा काय आहे की कुठल्याही लोकांचा नाश होऊ नाही. हालेलुया. एक लहान देखील लेकराचा नाश होऊ नये तर देवाची इच्छा आहे आणि त्याच्या इच्छेनुसार तुम्हाला आणि मला मागायचंय. हालेलुया. समजतंय? तिसरी गोष्ट कोणाची इच्छेनुसार मागायचंय? देवाची इच्छेनुसार. आणि ती देवाची इच्छा काय माहितीये का? बायबल सांगतात पीक फार आहे पण कामगार थोडे. तुम्ही पित्याकडे प्रार्थना करा की त्याने कामगार पाठवा. हालेलुया. बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की तुम्ही आणि मी प्रार्थना केली पाहिजे या जगातील लोकांसाठी. पीक फार आहे पण काम करणारे लोक कमी आहेत. आणि त्या देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी प्रार्थना करावी त्या गोष्टीसाठी. हालेलुया. तुम्ही आणि मी काय केली पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. अशी त्याची इच्छेनुसार प्रार्थना आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला शिष्याने विचारलं की देवा आम्ही कशी प्रार्थना करावी आम्हाला शिकव. प्रभू काय म्हणतो? हे आमच्या स्वर्गातील बाप्पा. हा सगळेजण म्हणा, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणी सोडले आहे तसे तू आमचे ऋणी आम्हाला सोड. हा समजते? बरोबर आहे? समजलं? जशी तुझी इच्छा स्वर्गामध्ये पूर्ण होती तशी. हालेलुया. समजते का नाही समजते? त्याच्या इच्छेनुसार व्हायला पाहिजे. येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस वधस्तंभावर टांगणार होते, वधस्तंभावर टांगायचं होतं प्रभू येशू ख्रिस्ताला, तो बागेमध्ये गेला. गतसमनेच्या बागेमध्ये ज्यावेळेस तो गेला ना, तो देवाकडे प्रार्थना करत होता. गुडघे टेकलेले होते. ऐका बरं का, खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याने गुडघे टेकलेले होते आणि ज्यावेळेस त्याने डोळे बंद केले ना, त्याला तो सीन आठवायचा. कसं त्याच्या डोक्यावरती काट्याचा मुकुट घालण्यात येणार आहे, कसे त्याच्या हातामध्ये खेळ ठोकण्यात येणार आहे, कसा त्याला फटक्यांचा मार भेटणार आहे, कसे लोक त्याच्या तोंडावरती थुकणार आहे, त्याच्या पायामध्ये खिळा ठोकण्यात येणार आहे. या सगळ्या गोष्टी त्याला आठवत होत्या. हालेलुया. या सगळ्या गोष्टी त्याला आठवत होत्या. आणि बायबल सांगतो जो घाम आहे ना, तो घाम देखील रक्त बनून खाली पडत होता. इतकं टेन्शन त्या प्रभू येशूला आलं होतं. हालेलुया. पण त्याने एक वाक्य बोलला, देवा माझ्या इच्छेनुसार नाही, यस तुमची आणि माझी प्रार्थना देखील हीच असली पाहिजे की देवा तुझ्या इच्छेनुसार पाहिजे. हालेलुया. अनेकदा आपण आपल्या इच्छा खूप ठेवल्या देवाकडून, कधी त्या देवाची इच्छा काय समजून घेतलंय का? हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. हा तिसरी गोष्ट काय आहे? काय तिसरी गोष्ट आता वाचली आपण? परमेश्वराच्या इच्छेनुसार मागायचं. परमेश्वराची इच्छा देवाच्या लोकांनो की कुणाचा नाश होऊ नये. त्याची इच्छा आहे की सर्वांनी सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करावा, त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सोबत सार्वकालिक जागावं. त्या परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. आणि त्याची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी जी योजना आहेत ना, ती प्रत्येक योजना हिताची आहे. कशी आहे? हिताची आहे. पहिली गोष्ट आपल्या मनामध्ये काय नसावं. दुसरी गोष्ट संशय नसावा. तिसरी गोष्ट हा त्याच्या इच्छेनुसार आपल्याला मागायचं आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. हा चौथी गोष्ट आपण वाचूया. चौथी गोष्ट, सगळे तयार आहेत? म्हणा सांगा पास्टर सांगा. मग ऐका सगळे. चौथी गोष्ट लूक शुभवर्तमान याचा 18वा अध्याय 1 ते 8 वचनापर्यंत. हालेलुया. कशी प्रार्थना करायची आहे? वारंवार प्रार्थना करायची. कशी प्रार्थना करायची? बायबल सांगतो तुम्ही निरंतर काय करा? प्रार्थना करा. रात्री सकाळी उठता बसता निसता सगळे समय काय करा? प्रार्थना करायची. या ठिकाणी एक न्यायाधीश आहे. तो देवालाही मानत नाही, तो माणसालाही मानत नाही, तो कोणालाच काही जुमानत नाही. पण एक विधवा त्याच्याकडे यायची. काय करायची? विधवा त्याच्याकडे यायची आणि त्याला म्हणायची
की माझा न्याय कर. ती वारंवार त्याच्याकडे जायची, वारंवार त्याच्याकडे जायची. आणि एक दिवस हा न्यायाधीश वैतागला. तो म्हणला जर मी हिचं ऐकलं नाही तर एक दिवस ही मला रडकुंडे आणेल. आपल्या भाषेत जर म्हणलं तर ही मला काय करेल, रडकुंडे आणेल, आहे का नाही. आणि मग तो तिचा काय करतो, न्याय करतो. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही वारंवार 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 कंटिन्यू त्या देवाकडे प्रार्थना करणार आहात, देव तुमची प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाहीये. हालेलुया, बोलो येशू मसीह की. ही विधवा स्त्री त्याच्याकडे कंटिन्यू जायची. तिनं त्याच्याकडे जाणं थांबवलं. वारंवार म्हणजे कसं, एक दिवस गेली, 2 दिवस गेली, त्याने ऐकलं नाही. 3 दिवस गेले, ऐकलं नाही. 4 दिवस गेले, नाही ऐकलं नाही. 4 दिवस गेली, ऐकलं नाही. 5 दिवस, असं कंटिन्यू महिनाभर झाला असेल, 2 महिना झाले असेल, 3 महिने झाले असेल. पण एक दिवस कंटाळून त्याला प्रार्थना ऐकावीच लागते, है का नाही. तसंच आहे, तुम्हाला देखील वारंवार त्याची काय करायची आहे, प्रार्थना करायची आहे. आणि एक दिवस तो उत्तर दिल्याशिवाय राहणार. चौथी गोष्ट आपल्याला काय करायची आहे, वारंवार प्रार्थना करायची, कंटिन्यू प्रार्थना करायची. हालेलुया, बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. 33 मध्ये परमेश्वर म्हणतो मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. ज्यावेळेस तुम्ही वारंवार प्रार्थना करणार आहेत ना, देव तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. हा, आणि 5वा पॉइंट, शेवटचा पॉइंट. हा, इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय आणि 22वा वचन. यस, कसं खऱ्या अंतःकरणाने, खोट्या अंतःकरणाने, खऱ्या अंतःकरणाने त्या परमेश्वराकडे जायचंय. त्याच्या रक्ताने आपल्याला धुवून शुद्ध केलंय ना, खरं अंतःकरणाने. आज काय होतंय माहितीये, ज्यावेळेस आराधना चालते ना, अनेकशे लोक त्यांच्या आराधनेमध्ये मनच नाही लागत. गीतकार म्हणतो आनंदे बाज वाटाळी किंवा होतंय का असं. त्यांचं मन कुठंतरी भटकत आहे, त्यांचं मन कुठंतरी भटकत आहे. खऱ्या अंतःकरणाने सांगितलंय. खरं अंतःकरण तुम्हाला माहितीये, मनुष्य जे आहे ना, बाहेर स्वरूप पाहतो. कुठून पाहतो, आता मी स्तवनला पाहू शकतो. कसं पाहू शकतो, बाहेरून पाहू शकतो. त्याच्या मनामध्ये काय चालू आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये काय आहे हे मला समजणार. पण देव अंतःकरण पाहणारा देव आहे. देव अंतःकरणातला हेतू जाणणारा देव आहे. हालेलुया. आणि बायबल सांगतं खऱ्या अंतःकरणाने त्याची काय करायची आहे, प्रार्थना करायची, खऱ्या अंतःकरणाने. हालेलुया. निस्ता दिखावा करून फायदा नाहीये. स्टेजवरती येऊन किंवा मोठ्या मीटिंग्स मध्ये चांगले कपडे घालून, मी दरवेळेस एक गोष्ट सांगत असतो, आपण ख्रिस्ती दिसण्यापेक्षा ख्रिस्ती असणं खूप गरजेचं आहे. आपण दिसायला भारी दिसतोय, छान दिसतोय, दाढीला कट मारलाय, कटिंग कमी केली, शर्टिंगला इन केली, बेल्ट लावलाय भारी, हे दिसण्याला महत्व नाहीये, असण्याला महत्व आहे. हालेलुया. म्हणून बायबल या ठिकाणी सांगतं, इब्री लोकासपत्र 10वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये लिहिलंय, म्हणून आपले हृदय सिंचित झाल्याने, दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण त्याच्या अंतःकरणाने, खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. खऱ्या अंतःकरणाने जायचंय. आजपासून एक निर्णय घ्या, हालेलुया, मी खोटं काही करणार, खरं. मला सांगा, आठवडाभर कोण बरं उपवासामध्ये होतं, पूर्ण आठवडा असा आहे का कोणी? आज जर आपण आराधना करत आहोत, जर आपण प्रार्थना करत आहोत, तर तुम्हाला आणि मला एक काम करायचं, त्यावर आपण देवाच्या उपस्थितीत गेलो पाहिजे. काय केलं पाहिजे? देवाच्या उपस्थितीमध्ये गेलो पाहिजे. मोगशी आराधनेमध्ये हे याच्याकडे पाहते, ते त्याच्याकडे पाहते, कोण गाणं म्हणतंय, कोण कोण काय चाललंय, काहीच समजा ना. आराधना म्हणजे काय माहितीये? देवाला खुश करणं. आणि देवाला बाहेरून नाही लागत, देवाला आतून लागतंय. कुठून लागतंय?
आतून लागते. तुमची तयारी पाहिजे की मी देवाला बेस्ट देईन, उत्तमातलं उत्तम देईन. हालेलुया. कसं देईन? आपण आठवडाभर या वहीकडे पाहत नाही आणि अचानकच जर आराधनेला आलो तर काही जमणार नाही. पण आराधना तशी नको आहे, खऱ्या मनाने लागते. बायबल सांगतात देव काय आहे? त्याची उपसकाने त्याची आराधना कशी करावी? खऱ्या पाण्याने केली पाहिजे, खऱ्या अंतःकरणाने केली पाहिजे. हालेलुया. आजपासून कोण कोण खऱ्या अंतःकरणाने त्याची आराधना करेल? बोला, मी आजपासून खऱ्या मनाने त्याची आराधना करेल, दिखावा करणार नाही. हालेलुया. बोल, येशू मसीह की 5 पॉइंट आपण शिकलो. काय पॉइंट होते सांगा बरं? पहिला पॉइंट, पाप नसलं पाहिजे. दुसरा पॉइंट, संशय नसला पाहिजे. तिसरा पॉइंट, त्याच्या इच्छेनुसार मागायचंय. चौथा पॉइंट, वारंवार मागायचंय. आणि 5वा पॉइंट, खऱ्या अंतःकरणाने. हे 5 पॉइंट ज्यावेळेस आपण कंप्लीट करतो त्यावेळेस बायबल सांगतं, माग म्हणजे मी तुला देईल. मग तुम्हाला राष्ट्रवतन देखील माग, मी तुला देईल. हालेलुया. राष्ट्र माग. हालेलुया. काय माग? मग छोटी गोष्ट मागू नको, तू राष्ट्रातली कोणतीही गोष्ट माग, मी तुला देईल. हालेलुया. बोले येशू मसीह की. बोले येशू मसीह की. या 4 गोष्टी ज्यावेळेस आपण पूर्ण करणार आहोत देवाच्या लोकांनो, आणि माझी खात्री आहे ज्यावेळेस तुम्हाला समजल की पहिली गोष्ट आपल्याला कुठलं पाप न करता देवाकडे मागायचंय, दुसरी गोष्ट आपल्याला कुठलाही संशय न धरता त्या परमेश्वराकडे मागायचंय, तिसरी गोष्ट त्याच्या इच्छेनुसार मागायचंय, चौथी गोष्ट आपण वारंवार मागायचंय, आणि 5वी गोष्ट खऱ्या मनाने मागायचंय. त्यावेळेस देव दिल्याशिवाय राहणार. ह्या 5 गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये बिंबवून ठेवा. कशा ठेवा? एकदम फिट करून घ्या. ह्या 5 गोष्टी मला करायच्या. पहिली गोष्ट काय करायचंय? काय करायचंय? पाप करायचं म्हणजे देवाच्या विरोधात वागायचं. दुसरी गोष्ट, संशय धरायचा, देव देईन का नाही देईन हा संशय धरायचा. तिसरी गोष्ट, त्याच्या इच्छेनुसार मागायचंय. कुणाच्या इच्छेनुसार? देवाच्या इच्छेनुसार मागायचंय. नुसते आपलीच इच्छा नाही, बुद्धीने पण मागायचं आणि आत्म्याने पण मागायचं. पौल म्हणतो, मी प्रार्थना बुद्धीने करील आणि आत्म्याने करील. हालेलुया. चौथी गोष्ट काय होती? वारंवार प्रार्थना करायची. बरोबर आहे. आणि 5वी गोष्ट, खऱ्या मनाने खऱ्या अंतःकरणाने प्रार्थना करायची. त्यावेळेस बायबल सांगतो मत्ती 7:7 मध्ये, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा खऱ्या मनाने त्यावेळेस देव तुम्हाला सापडेल. हे का नाही? आणि ठोका स्वर्गाचे द्वार म्हणजे तुमच्यासाठी, ठोका आशीर्वादाचे द्वार म्हणजे तुमच्यासाठी. पण हे 5 गोष्टी करणं खूप खूप गरजेचे आहे. जोपर्यंत या 5 गोष्टी आपल्याकडून होत नाही तोपर्यंत मागितल्यावर मिळत नाही, ठोकल्यावर उघडत नाही, आणि शोधल्यावर रे. आता एक नवीनच म्हण आली, खूप भारी. मनी नाही भाव आणि देवा मला. म्हणून म्हणलंय 5व्या गोष्टीमध्ये खऱ्या मनाने काय करायचंय? खऱ्या मनाने. हालेलुया. 8वं वचन मत्ती 7:8. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल का? असं कोणी आहे का इथं? आपल्या लेकरांनी भाकर मागितली, मम्मी बाजरीची भाकर दे, तुम्ही दगड नेऊन दिलाय का? आहे का असं कोणी? नाहीये. हालेलुया. पुढं, आणि मासा मागितला तर साप देईल, असा तुमच्यामध्ये कोणी आहे का? मासा मागितला आहे का नाही?
साप नेऊन दिला असं आहे का कोणी तुमच्या लेकरांनी मागितलंय तुम्हाला? नाही आहे ना? हा. पुढं मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगले देणगे देणे तुम्हाला समजते. हम्म. तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे तुम्ही मागता त्यांना ते किती विशेष करून चांगले देणगे येस. देईल. मग तुम्ही वाईट असताना देखील तुमच्या लेकरांना चांगल्या चांगल्या गोष्टी द्यायचं तुम्हाला समजतं ना, तो देव किती विशेष करून तुम्हाला देईल, आहे का नाही? तोच तर स्वर्गीय देव बाप आहे. हालेलुया. तो किती चांगल्या गोष्टी देईल. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आदामाला बनवलं, आदामाला पहिल्या दिवशी बनवलं का? कितव्या दिवशी बनवलं? कितव्या दिवशी बनवलं आदामाला? 6व्या का 7व्या? हा, 6व्या दिवशी आदामाला बनवलं. पण 5 दिवस त्याने अगोदर काय केलं? त्याला लागणारी प्रत्येक गरज बनवली. म्हणजे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हे की देवाला तुम्हाला बनवायच्या अगोदर तुम्हाला लागणारी गोष्ट अगोदर बनवली. म्हणजे त्याला तुमची किती काळजी आहे का नाही? जर तुम्हाला चांगल्या गोष्टी तुम्हाला लेकरांना द्यायचं जर समजतं तर देव विशेष करून देईल. तुमची इथं कुणी अशी आहे का? आपल्यामध्ये बहिणी आहेत. तुमच्यात असं कुणी आहे का आपल्या लेकराच्या डोक्याचे केस मोजले? आहे का कुणी? श्रामपूरला नाहीये ना? आपले उगी बाळा असं डोक्यावरून हात फिरवला आणि डोक्याचे केस मोजले असं कोणी आहे का? श्रामपूरला नाही, भेंड्याला नाही, कुकाण्याला नाही, कुठंच भेटणार नाही. पण बायबल सांगतं त्या स्वर्गीय देवाने तुमचे आणि माझे डोक्याचे केस देखील मोजलेले. हालेलुया. आणि तो तुम्हाला चांगले देणगे देणार नाही का? हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. तो देव दिल्याशिवाय राहणार. म्हणून बायबल सांगतं मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. 4-5 गोष्टी आहेत तेवढ्या कंप्लीट करा आणि मग देवाची प्रचिती पहा कशी आकाश कपाटे खोलून तुमच्यासाठी तो देतो. हालेलुया. बोलो येशू मसीह की. समजलं आजचं वचन? अवघड होतं का सोपं होतं? सांगा मग. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट संशय धरायचा नाही. तिसरी गोष्ट त्याच्या इच्छेनुसार मागायचे. चौथी गोष्ट वारंवार प्रार्थना करायची. 5वी गोष्ट खऱ्या अंतःकरणाने प्रार्थना करायची. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही हे गोष्टी शिकताल त्यावेळेस देवाकडे मागून पहा. हालेलुया. बोला येशू मसीह की, बोला येशू मसीह की. सोपं होतं ना आजचं वचन? आपण लहानपणापासून ऐकत आलोय मागा मिळेल, शोधा सापडेल, ठोका उघडेल. हालेलुया. पण मागायच्या अगोदर पण काही नियम आहेत ना. बायबल तर सांगतं तू त्याच्या प्रियजनाला लागेल ते झोपेत देईल. मग याचा अर्थ असा आहे का झोपाच घ्यायच्या फक्त? नाही, प्रियजनाला देईल. या 5 गोष्टी ज्यावेळेस तुम्ही करता ना त्यावेळेस तुम्ही त्याचे प्रिय लेकरं बनणार आहे. कसे लेकरं बनणार आहे? प्रिय लेकरं बनणार आहे. आणि मग देव तुम्हाला न मागता देईल. हालेलुया. पण अगोदर काय बना? प्रिय बना, देवाला आवडणारे बना. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. आपण आपल्या पायावरती उठून उभा राहूया आणि प्रार्थना करूया.